पुसगाव आहे आणि ह्या पुसगावामध्ये एका म्हणजे व्यापाऱ्याला कशा पद्धतीनं त्रास द्यायचा, कशा पद्धतीनं त्या व्यापाऱ्याची अडवणूक करायची, जेणेकरून त्या अधिकाऱ्याची पूर्ण मनमानी जरी ऐकून घेतलेली असेल, पूर्ण त्या अधिकाऱ्याचं जे आहे त्याला खुश पण केलं होतं. ही श्रीकर फड यांच्या पेट्रोल पंपावर आज आपण आलेलो आहोत, की जेणेकरून हे बघा जाणून बुजून पंपाचं कामसुद्धा बंद आहे आणि ह्याला सर्वस्व जबाबदार या बीड जिल्ह्याचे अंबाजोगाई तालुक्याचे जे कुणी वीज महावितरण कंपनीचे जे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांमुळं आज त्यांची एवढी मानसिकता खचलेली आहे की त्यांच्या ठिकाणी जर दुसरं कोण असतं तर आपला जीव जे आहे ते गमावला असता. बघा हे एवढं मोठं नुकसान हे केलेलं आज आपण पोलीस क्राईम न्यूजवर दाखवतोय आणि थोड्याच दिवसात आपण मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत की व्यापाऱ्यांना एवढा त्रास का म्हणून. आणि आपण इथं काय करताय? नमस्कार, मी श्रीकर फड. ही माझी जागा आहे, व्यावसायिक जागा आहे. पूस येथे अंबेजोगाई पूस. तर त्या ठिकाणी आपल्याला काय त्रास आहे, नेमकं कशामुळे तुम्ही म्हणजे एवढं परेशान आहात, तुम्हाला कुणी परेशान? 2 वर्षापासून महावितरण अधिकाऱ्यांनी परेशान केलेलं आहे. अंबेजोगाई, बीड व आता लातूर असे तिघांनी मिळून जवळपास 16 अधिकारी आहेत व 4 पोलीसवाले आहेत. यांनी मिळून सफर केलं आहे, परेशान केलेलं आहे. तर यामध्ये ही जी लाईन आपण पाहत आहे ही इकडे वाकलेली आहे. ही सगळी इकडे पलीकडे ते दाखवा पाहिजे. तिकडे बेकायदेशीर सगळी पंपाच्या जागेतनं लाईन त्यांनी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व फसवणुकीचा जो प्लॅन आहे त्यांनी जाणीवपूर्वक केलेला आहे. मला त्रास देण्याकरिता किंवा मी इरिटेड होऊन त्यांना मारावं किंवा काहीतरी एखादा गुन्हा घडावा माझ्या हाताने, असं ही जी लाईन आहे एकंदरीत ही माझी जागा पूर्ण 55 मीटरची आहे. तर ती 55 मीटर मध्ये 5.5 लाख रुपये घेतलेले आहेत. 4-4.5 लाखात केबलचं काम झालं असतं. सँक्शन HTUGC मंजुरी दिलेला आहे. जाणीवपूर्वक ह्या लोकांनी जे आहे त्रास देण्याकरिता किंवा व्यवसायाचा हप्ता दिला नाही, कधी 2 लाख लाच दिली नाही, कुणी त्रास देणे संघटित हे आरोपी झालेले आहेत. सुरुवातीला 2 अधिकारी होते, गुत्तेदार होता, यांनी भ्रष्टाचार केला. त्यांना ते गुन्हा मान्य केला, महावितरण अधिकारी मान्य केला, त्याला दंड लावला, त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला. त्यानंतर त्यांचं कर्तव्य होतं की काम नीट करायला पाहिजे. पण ह्यांनी काय केलं, संघटित होत गेले. बी टीम आली, प्रेमसिंग राजपूत, त्यांनी मदत केली, SP साहेबांची दिशाभूल केली, ते पण आरोपी झाले. ते बेल घेऊन मोकळे झाले. व ए व बी टीम यांना वाचवण्याकरिता लातूर येथे पोलिसांचा गैरवापर केला गेला. लातूर पोलिसांचा MPSC शिकलेले समाधान चावरे यांनी माझ्यावरती घरात घुसखोरीचे कलम लावलेत. असं चुकीचं काम केलेलं आहे. व्यावसायिक पेट्रोल पंपाची ही जागा दिसते आणि ते बांधकामाची आहे ते बांधकाम वगैरे थांबवलेलं आहे. त्यासाठी तुम्ही जागा खरेदी केली होती त्या संदर्भामध्ये. ही जागा जी आहे मी शेतीसाठी घेतलेली होती. नंतर पेट्रोल पंपासाठी आमच्या वहिनीच्या नावावर पंप लागल्यानंतर त्यांना हे रजिस्टर्ड भाडेपत्रावर दिलेले आहे. त्यांना पंप लागलेला आहे, तो पंप रखडला आहे. त्यामुळे कारण जोपर्यंत असं धोकादायक लाईन आहे तोपर्यंत NOC भेटेल का, नाही भेटणार. आणि ती लाईन NOC नाही भेटली तर काम होणार नाही ना, हे त्यांना जाणीवपूर्वक माहिती आहे. त्यामुळे सगळे अधिकारी मिळून त्रास देत आहेत. आता माझा विश्वास फक्त IAS IPS लोकांवर राहिलेला आहे. जीवन आदित्य सरांनाही त्यांनी माझ्याबद्दल भ्रमित करून टीम करायचा प्रयत्न केलेला आहे. पण जीवन आदित्य साहेब किंवा नवनीत कावत सर एक चांगले अधिकारी आहेत. ते कुठेतरी निर्णय घेतील आणि ह्यांच्या त्या आरोपीवर कडक कारवाई करतील हा मला विश्वास आहे. म्हणून मी संयम ठेवून लढा लढत आहे. संवाद आलेला आहे किंवा कोणत्या पण त्या अधिकाऱ्याकडे पैसे भरलेले आहेत. पैसे जे आहेत महावितरण अधिकाऱ्यांनी सुरुवातीला इथं आल्यानं 2 लाख रुपये सतीश कानडे यांनी 2 लाख रुपये लाच मागितली. आम्ही असंच काम करून देतो म्हणाले. मी म्हणलो मला नियमाने सँक्शन द्या. मग त्यांनी सँक्शन देताना धाब्यावर बसून SLD दुसऱ्याचा वापरला, एस्टिमेट तिसरं बनवलं आणि सँक्शन HTUGC अंडरग्राऊंड टेबलचं दिलं. त्यानंतर ते आपल्याला ह्या क्षेत्रात तेव्हा नॉलेज नव्हतं. त्याचा फायदा घेत त्यांनी हे काम बेकायदेशीर उभा केलं आणि अगोदर बाहेर उभा केलं होतं आणि नंतर एक 8-10 दिवसांनी परत ते मध्ये घेतलं. तेव्हा मी त्यांना अडवणूक केली, बाबा गणपतीचं मीटर दिलं नाही किंवा हे असं 15 दिवसाचं काम नाही आहे, घेऊ नका मध्ये.
तर तेव्हा ते बाहेरून एक लाईन येणार आहे, भविष्यात चालू होणार आहे, असे AI रूल्स दाखवून असं काही ते खोटं तयार करून त्रास दिला आणि माझ्यावर केस करण्याचा प्रयत्न केला. आणि एक दुसरे अधिकारी आता हे सतीश गुडे, सतीश कानडे आणि बळवंत गंगणे हे तर आरोपी झालेले आहेत. त्यानंतर प्रेमसिंग राजपूत, संदीप साठे, सतीश जाधव यांनी इथलचे API ससाने व PSI यादव यांना घेऊन माझ्यावरती खोटा FIR नोंद केला 353. शासकीय कर्मचाऱ्यांना माझ्या कमर्शियल जागे देताना शासन जी आहे, राज्यपत्र 4A आहे, माझी परवानगी घ्यावी लागते, कलेक्टरकडून NOC घ्यावं लागते, त्यानंतर याचा अधिकार आहे. पण पोलिसांकडून सुरक्षा घेतली, पोलीस बळाचा वापर केला, येऊन असे बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे. पण त्या दिवशी पण देवानं त्यांचं काम पूर्ण होऊ दिलेलं नाहीये. आजही काम तसं धोकादायक स्थितीत आहे. कोर्टात मी ह्याच्या विरुद्ध ह्यांनी जे क्राईम केलेत त्या क्राईम बद्दल ह्यांच्यावर गुन्हे नोंद केलेले आहेत. त्यांच्यावरती 420, 409, संगनमत 34, भ्रष्टाचार 7 हे सतीश गुडे, सतीश कानडे व बळवंत गंगणे यांच्यावर आहेत. यांना मदत करायला आलेले स्वतः 59/2025 FIR मध्ये प्रेमसिंग राजपूत, संदीप साठे व सतीश जाधव हे पुन्हा आरोपी झालेले आहेत. आणि ह्यांना मदत करायला आता जे आहेत लातूरमधले जे अधिकारी आले होते पोलिसांची संगनमत करून ते मारहाण केली किंवा लॉकअपमध्ये बसवलं किंवा घरात घुसखोरीचे खोटे कलम लावले माझ्यावर, त्यांच्या विरोधात मी कायदा काय सांगतो, लोकसेवकाला लोकसेवकाला आपण मारू शकतो का, शिवी देऊ शकतो का? कायदा काय सांगतो, कुणालाही मारायचं नाही, कुणाला शिवी द्यायची नाही, गुन्हा नोंद होतो. लोकसेवकाला जर मारलं तर गुन्हा नोंद होतो. मग लोकसेवकाने म्हणजे तो सेवक आहे, मी लोक आहे, म्हणजे मी जनता जनार्दन आहे. त्यांनी मला मारलं, मला शिवी दिली तर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे का नाही? साधंच आहे, पण त्यांनी गुन्हा नोंद नाही केला, मला न्यायालयात जावं लागलं. मी लातूरमध्ये तिथं पण कारवाई माझी त्या अधिकाऱ्यावर प्रलंबित आहे. निश्चितच तो पण निर्णय माझ्याकडनंच येणार आहे. कोणत्या तालुक्यात आणि मुक्काम पोस्ट गावचं नाव काय? प्रॉपर मी आता हे अंबेजोगाई तालुका आहे. पूस गावाचं नाव पूस आहे. हे गट क्रमांक 483 आहे. ही माझी जागा आहे. कमर्शियल जागा आहे. रेंटवरती दिलेलं आहे मी. प्रति महिना 95 प्रति महिना रेंट दिलेलं आहे. माझं बरंच नुकसान होत आहे. पण मी संविधानिक लढाई लढत आहे. कारण मी ह्यांच्याशी भांडणार नाही. मी एक शेतकरी व व्यापारी आहे आणि मला भारतीय कायदा संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे. सत्य परेशान होऊ शकतं, पण पराजित नाही असं मला आदरणीय IG मिश्रा सरांनी सांगितलेलं आहे औरंगाबाद येथे. त्यामुळे मी सत्याच्या मार्गाने चालतोय. मी निश्चितच जिंकेन. निश्चितच बाबासाहेबांच्या घटनेवरती, भारतीय संविधानावरती पूर्णपणे मला विश्वास आहे. धन्यवाद.